नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागामध्ये विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मग उत्तर महाराष्ट्रात ढगफुटीसह दृश्य पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून घरांचे, जनावरांचे मोठे नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. तर ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित केला जातो? तो जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणती शासकीय मदत मिळते? याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याची संपूर्ण पात्रता आणि याची देखील माहिती आणि मदत किती मिळणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी साईट या यूट्यूब चॅनलवर मराठी माणसाच्या. तर बघा, अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ म्हणजे नेमका काय आहे ते बघा. अतिवृष्टी म्हणजे जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा खूप कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो तेव्हा त्याला अतिवृष्टी म्हणतात. हवामान तज्ज्ञांच्या मते एका दिवसात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी म्हणतात. तर ओला दुष्काळ ही संज्ञा सरकारी दस्तऐवजात थेट परिभाषित केलेली नसली तरी याचा अर्थ पावसाच्या अतिरेकामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे असा होतो. हा दुष्काळ पावसाअभावी नसून ते अति मुसळधार पावसामुळे उद्भवतो. म्हणजेच बघा, पिके पाण्याखाली जातात आणि मुळे कुजतात, जमिनीतील पोषण तत्वे धुवून जातात, साठवणुकीची गोदामे आणि घरे उद्ध्वस्त होतात. सर्वात महत्वाचा निकष म्हणजे या अतिवृष्टीमुळे 33% अधिक पिकांचे नुकसान झाल्यास ती स्थिती ओला दुष्काळ म्हणून विचारात घेतली जाते. तर याचे प्रमुख महत्वाचे निकष कोणते आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याचे? तर एक नंबर आहे पीक नुकसानीचे प्रमाण. शेतीचे नुकसान 33% जास्त झालेले आहे का त्यापेक्षा हे पाहिले जाते. पावसाचे प्रमाण पाहिले जाते 24,65 मिलीपेक्षा जास्त पाऊस. पंचनामा म्हणजे महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतीत जाऊन पंचनामा म्हणजे नुकसान पाहणी केली जाते आणि त्याचा अहवाल सादर केला जातो. एकूण हानीची तपासणी म्हणजे शेती व्यतिरिक्त घरे, जनावरे, रस्ते, पाणी पुरवठा या मूलभूत गोष्टीवर झालेल्या परिणामांचीही तपासणी केली जाते. वरील सर्व अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि शेवटी राज्य सरकार ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करत असतं. तर हा ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणारी शासकीय रक्कम किती मिळत असते? तर बघा, 33%हून अधिक नुकसान झाले शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पीक विम्याचा लाभ मिळतो. शेतकऱ्यांचा पीक कर्ज फेडण्यास मुदत वाढ मिळते. तसेच काही प्रकरणामध्ये कर्जमाफीचा विचार केला जातो. सरकारी महसूल म्हणजे वीज बिल, पाणीपट्टी, कर या काही काळासाठी थांबवली जाते. तर थेट नुकसान भरपाई म्हणजे घर, जनावरे, विहीर, शेततळे आणि साठवलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी थेट अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची हमी आणि कामाची उपलब्धता वाढवली जाते. तर बाधित क्षेत्रामध्ये जनावरांसाठी चाराच्या छावण्या, तात्पुरता निवारा आणि अन्नधान्याची मदत आणि आरोग्य शिबिरे देखील त्या ठिकाणी पुरवली जाते. या ठिकाणी या प्रकारे ओला दुष्काळ याला असे म्हणतात आणि त्या ठिकाणी हे असं पूर्ण घडल्यानंतर त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला जातो.